डोंगरची काळी मैना अर्थात करवंद आणि जांभळांच्या वृक्षांनी गगनबावडा तालुका बहरलाय। खोकुर्ले, शेणवडे, असळज, वेसरक, पळसंबे, सैतवडे, सांगशी, कातळी, धुंदवडे, गगनबावडा, लखमापूर, अणदूर, तळये, बावेली यासह अन्य ठिकाणाहून करवंद गोळा केली जातात। या भागातील धनगर बांधव आणि महिला करवंद गोळा करून गगनबावड्यासह कोल्हापुरात त्याची विक्री करतात। गगनबावडा इथल्या चौकात सुमारे 10 ते 15 महिला कोकण कोल्हापूर मार्गावर पानामध्ये गुंडाळलेली करवंद विकतात। त्यातून या महिलांना दिवसा 100-200 रुपये मिळतात। एप्रिल मे हे 2 महिने धनगर बांधवांसाठी सुगीचे दिवस असतात। शाळेला सुट्टी असल्यानं लहान मुलंही आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रानमेवा विकतात। एकीकडे भाजीपाल्यासह सर्वच फळांवर रासायनिक औषधांचा वापर वाढलाय, तर दुसरीकडे निव्वळ नैसर्गिक परिस्थितीत पिकलेली करवंद खायला गोड मधासारखी असतात। त्यामुळे अशा करवंदांना मोठी मागणी असते। करवंदापासून लोणचं, मनुके बनवले जातात। त्याचबरोबर फणस, नेरली, पेरू, जांभूळ यासारखा रानटी मेवा गगनबावडा मार्गावर विक्रीसाठी ठिकठिकाणी पाहायला मिळतो। गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी जंगलाला आगी लावल्या जातात। त्यातून जंगलाचा मेवा नष्ट होतोय। त्यामुळे रानमेवा जपण्यासाठी वन विभागासह ग्रामस्थांनीही प्रयत्न करणं गरजेचं आहे। बी न्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील।